आमच्या सरकारचं अंतिम ध्येय आहे की सरकार हे एक साधन आहे आणि अंतिम माणसाचा त्याच्यापर्यंत शेवटच्या माणसापर्यंत गावातल्या शेवटच्या गरीब माणसापर्यंत अन्न वस्त्र निवारा पाणी आरोग्य आणि रोजगार या 6 गोष्टी गावातल्या सामान्य माणसापर्यंत पोहोचवायचं हा निर्धार आम्ही त्या ठिकाणी केलेला आहे। उद्या आहे 26 मे 26 मे 2014 माननीय मोदीजींनी शपथ घेतली। या गोष्टीला उद्या बरोबर 12 वर्ष पूर्ण म्हणजे साधारणतः 1 तप मोदीजींच्या राज्यारोहणाला भारतीय जनता पक्षाने इंडियाच्या सरकारला पूर्ण होतं। त्या निमित्ताने आपल्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि जनतेपर्यंत काही गोष्टी शेअर करू इच्छितो। 26 मे ते 21 जून साधारणतः 1 मास 1 महिना हा आम्ही तपपूर्ती मास म्हणून भारतीय जनता पक्ष संपूर्ण देशभर उत्साहाने साजरा करतो। आता ह्या संपूर्ण मासामध्ये विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्यातील दोन्ही जिल्हाध्यक्ष आणि बाकी सगळे कोकणातील जिल्हाध्यक्ष त्यांच्या जिल्ह्यामध्ये विविध कार्यक्रमाचं आयोजन करतील। त्या कार्यक्रमाच्या आयोजनाची रूपरेषा मी सांगतो, पण तत्पूर्वी या 12 वर्षातील जी काही 10 ठळक कामं आहेत ती तुमच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवण्याचा माझा पहिला प्रयत्न करतो। 2014 ते 2026 अर्थव्यवस्था 11व्या क्रमांकावरून 4थ्या क्रमांकावरती आणण्याचं मोठं काम मोदी सरकारने केलं। त्याची मी कॉपी तुम्हाला देणार नाही, त्यामुळे ती प्रत्यक्ष ऐकायला हरकत नाही, लिहून घेण्याची गरज नाही, मी कॉपीज काढल्या तुम्हाला देतो। 2014ला भारत ही 11वी अर्थव्यवस्था होती आणि 2025ला आपण $4 ट्रिलियन ओलांडून UK फ्रान्स जर्मनीला मागे टाकून 4थ्या क्रमांकावर गेलो। GDP 7% वर ठेवून ही जगातली 4थ्या क्रमांकावरची अर्थव्यवस्था नेण्यामध्ये मोदी सरकार यशस्वी झाले। क्रमांक 2 जो प्रश्न संविधानापासून आजपर्यंत सुटला नव्हता, 1950 पासून आजपर्यंत सुटला नव्हता, तो म्हणजे काश्मीरमध्ये असलेल्या 370 कलम जे नाईलाजाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अंतर्भूत करावं लागलं होतं अनेकांची इच्छा नसताना, पंडित जवाहरलाल नेहरूंच्या आग्रहाने ते 370 कलम म्हणजे एका देशातल्या एका राज्यात 2 पंतप्रधान 2 झेंडे 2 संविधान हे रद्द करण्याचं काम म्हणजे 370 5 ऑगस्ट 2019ला 370 आणि 35 हे रद्द झालं, हे दुसऱ्या क्रमांकाचं काम। प्रभू रामचंद्राचं 22 जानेवारी 2024ला प्रभू रामचंद्रांचं पंतप्रधानांच्या हस्ते प्रभू रामचंद्राच्या मंदिराचं प्राणप्रतिष्ठा झाली। 500 वर्ष इतपत पडलेला मोदी साहेबांनी म्हणजे 370 कलम जवळजवळ 75-80 वर्ष इतपत पडलेला प्रश्न, रामचंद्रांचा मंदिराचा पुनर्निर्माणाचा प्रश्न जवळजवळ 500 वर्ष सोडवण्याचं काम त्या ठिकाणी आमच्या मोदी सरकारने। आपण डिजिटल इंडियाची जी क्रांती आहे ती आपण बघताच आहे। देशात जगातल्या फास्ट जर डिजिटल क्रांती कुठे झाली असेल तर ती हिंदुस्थानामध्ये झाली आणि लाभार्थ्यांपर्यंत डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर करण्याच्या योजनासुद्धा
मोदी सरकारच्या या कार्यक्रमात क्रमांक 5 स्वच्छ भारत मिशन जी घेतली यातला जवळजवळ बघा 12 कोटी गावागावामध्ये शौचालय बांधण्याचं काम छोटं आहे पण त्याचे इम्पॅक्ट मोठं आहे. म्हणजे 12 कोटी गावागावांना सामान्य माणसांना आणि प्रामुख्याने महिला वर्गाला सन्मान देण्याचं काम जे उघड्यावर शौचालय जातं ते सन्मानाचं काम त्या ठिकाणी केलं. 60 कोटी लोकांनी मोस्टली महिला आणि गावातल्या मंडळींनी याचा लाभ घेतला. पायाभूत सुविधेमध्ये प्रामुख्याने हायवे रस्ते जो आता आपण मुंबई गोवा हायवे जरी आपला 10, 12, 14 वर्ष रखडला असला तरी आता तो 90% पूर्ण झाला. परंतु देशातले मला वाटते दर दिवशी 37 किलोमीटरचा हायवे बांधण्याचं रेकॉर्ड या मोदी सरकारच्या काळात झालेलं आहे. विमानतळांची जी संख्या होती ती 74 होती 2014 पर्यंत ती आता 157 विमानतळं आणि जवळजवळ दुप्पट विमानतळं या देशामध्ये गेल्या 12 वर्षात. रेल्वे वंदे भारत गाड्या स्थानकांचा कायापलट जवळजवळ 2300 अशा प्रकारच्या रेल्वेच्या व्यवस्था निर्माण झाल्या. क्रमांक 7 एक देश एक कर 1 जुलै 2017 पासून जो GST लागू केला त्या GSTची कर प्रणाली सोपी करण्याचं काम केलं. आज GSTचं कलेक्शन जे आहे त्यामुळे भारत सरकारकडे फार मोठ्या प्रमाणातला कर माध्यमातला निधी जमा करण्याचं काम डिजिटलच्या माध्यमातून आणि त्या माध्यमातून. क्रमांक 8 लोकांचं जे काय वैद्यकीय सुविधा आहेत त्यामध्ये आयुष्यमान भारत जगातील सर्वात मोठी सरकारी आरोग्य योजना. आपण यापूर्वी अमेरिकेचं नाव घ्यायचं. आता 22 कोटीपेक्षा जास्त नागरिकांना 5 लाखापर्यंत मोफत उपचार देण्याचं काम केलं. कोविडचा तर काळ आपल्याला माहिती आहे. मोफत नुसती लस भारतातच मोफत दिली नाही तर जगातल्या अनेक देशांना मोफत लस देण्याचं काम. क्रमांक 9 चंद्रयान यान जे आहे अंतराळात झेप घेण्याचं 23 ऑगस्ट 2023ला जवळजवळ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर अशा प्रकारची जी मोहीम केली म्हणजे या क्षेत्रात सुद्धा मोदी सरकारने काम केलं. नारी शक्तीला ताकद देण्यासाठी तिहेरी तलाक रद्द करण्याचा म्हणजे मुस्लिम महिलांना सुद्धा न्याय देण्याचं काम या ठिकाणी केलं. बेटी बचाव बेटी पढाव असेल उज्ज्वला योजना असतील अनेक मी सांगू शकेन मेक इन इंडिया असेल PM किसान असेल या सगळ्या गोष्टी प्रामुख्याने केल्या. मी एक 10-12 गोष्टी फक्त तुमच्यासमोर सांगितल्या त्याची माहिती मी तुम्हाला त्या ठिकाणी दिली. परंतु गेले 12 वर्षामध्ये अनेक कामं ठळकपणे मोदी सरकार करण्यात यशस्वी झालं. इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट रस्ते रेल्वे विमान वाहतूक जलवाहतूक याच्यामध्ये फार मोठे रिफॉर्म्स त्या ठिकाणी केले. सामान्य माणसाचा म्हणजे आमच्या सरकारचं अंतिम ध्येय आहे की सरकार हे एक साधर आहे आणि अंतिम माणसाचा त्याच्यापर्यंत शेवटच्या माणसापर्यंत गावातल्या शेवटच्या गरीब माणसापर्यंत अन्न वस्त्र निवारा पाणी आरोग्य आणि रोजगार या 6 गोष्टी गावातल्या सामान्य माणसापर्यंत पोचवायचं हा निर्धार आम्ही त्या ठिकाणी केलेला आहे.